जय जय रघुवीर समर्थ। मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी। नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखाला गियारण्य सेवित जावे। इतक्या सुंदर रीतीनं समर्थांनी उपदेश करावा। खरं तर दैनंदिन जीवन आणि दासबोध या विषयाच्या अनुषंगानं चिंतन चाललेलं असताना अनेक भक्तांच्या अशा सूचना आल्या, असं सांगणं आलं की दासबोधाच्या अनुषंगानं आम्हाला हे आमच्या रोजच्या जीवनात कसं उतरवता येईल हे आपण सांगा, म्हणून हे वेगवेगळे विषय घेतो। आज खरं तर इतका छान दिवस आहे की गुरुपुष्य आहे आज, आणि या गुरुपुष्याच्या मुहूर्तावरती, गुरुपुष्याच्या चांगल्या योगावरती असं आहे की आपण एक चांगला काहीतरी संकल्प करावा। आपण पाहतो की नेहमी संकल्प हा करावा लागतो, म्हणून आज असा एक संकल्प करण्याचा एक आपण प्रामाणिक प्रयत्न करावा। आज जो आपण चिंतनाला विषय घेतोय हा ही सगळी बाहेरची भौतिक भयावह अशा प्रकारची परिस्थिती लक्षात घेऊन आपण हे चिंतन करतो, आणि असंच करता आलं पाहिजे। संतांनीही हेच केलं। त्या त्या काळातल्या समाजाची स्थिती आणि समाजाचे विचार, समाजाची परिस्थिती ही संतांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली आणि त्याप्रमाणे त्यांनी उपदेश केला। आणि हा असाच उपदेश खरं समाजामध्ये झाला पाहिजे। समाजाने तो उपदेश संतांचा म्हणून स्वीकारला पाहिजे। आज आपण अशा दृष्टीनं या समर्थ मठामध्ये खातगावमध्ये बसून चिंतन करतोय की आजचा विषय असा निवडलाय की आपल्या मनामध्ये, आपल्या मनातील नकारात्मक विचारांचं लॉकडाऊन हे दूर करण्यासाठी किंवा त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे। या मनातील नकारात्मक विचारांचं लॉकडाऊन जर काढायचं असेल, त्याच्यातून बाहेर पडायचं असेल, एक उत्तम साधन आहे, आणि ते साधन म्हणजे मौन साधना। असं असतं पहा की मौनम सर्वार्थ साधनम असं म्हटलेलं आहे। आणि मौनानं काय होतं की मनामध्ये जे अनावश्यक विचार आहेत, मनामध्ये येणाऱ्या अनावश्यक कल्पना ज्या आहेत, या कल्पना त्या माणसाला पूर्वसंस्कारानं आणि त्याच्या संस्कारित अशा प्रकारच्या मनामध्ये त्या सतत कल्पना असतात। मला आश्चर्य असं वाटतं की माणूस हा कधी का विचार करत नाही की मेंदू एकच आहे आणि विचार अनेक आहेत। किती सोसावं त्या मेंदूनी, किती त्या एकट्या मेंदूवरती विचार किती आक्रमण व्हावं। अनेक लोक जेव्हा अशा विचारांच्या मधून सुद्धा इतके क्षीण होतात, त्यांची कृती ही सुद्धा त्यांना आपण काय करतो तेही लक्षात येत नाही। म्हणून सद्यस्थितीमध्ये आपण हा विचार करावा की मौनानं अनावश्यक विचारांनी हा जो मेंदू थकून गेलेला असतो, या मेंदूवरती एक प्रकारचं अशा प्रकारचं एक अज्ञानाचं आवरण आलेलं असतं, आणि या मेंदूला जर आपण चांगल्या विचारांचं खाद्य दिलं तर तो मेंदू सक्षम राहतो चांगला विचार करायला। म्हणून मौनातील सकारात्मक बुद्धी, मौन ज्याचं असतं ना त्याची बुद्धी जी आहे ही सकारात्मक विचार पटकन स्वीकारते। सततच्या बोलण्यानी, सततच्या कर्मानी, सततच्या कृतीनी हे विचारांचं चक्र तर कधी संपत नाही। हे विचारांचं चक्र अखंड अव्याहतपणे ते सतत चाललेलं असतं, आणि या अनावश्यक विचारांनी आणि अनावश्यक कृतीनी, अनावश्यक विकल्पांनी
माणसाचा मेंदू थकून गेलेला आहे आणि त्या मेंदूला उत्तम प्रकारचं टॉनिक जर कुठलं असेल तर मौन साधना हे त्याचं खऱ्या अर्थानं टॉनिक आहे. ते त्याला पुरवता आलं पाहिजे. रात्री झोपेतून उठल्यानंतर एक काय जी झोप मिळत असेल, शांत झोप लागत असेल, सकाळी उठल्यानंतर माणूस फ्रेश असतो. कधी विचार केलाय असं का घडतं? त्यावेळेला त्याचं रात्री मौन झालेलं असतं आणि त्या मौनानं शांत त्याला झोप लागलेली असते आणि सकाळी तो फ्रेश होतो. म्हणून मौन साधना ही आपल्या नकारात्मक विचारांना बाहेर काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची साधना समर्थांनी आपल्याला सांगितली. मौन साधना आणि एकांत की मनाची रोगप्रतिकारक शक्ती ही मौनानं कशी साधता येईल? आता खरं तर अतिरिक्त नको असलेले अन्य विचार आणि अन्य कृती या खरं तर माणसाला मनोविकाराकडे घेऊन जातात आणि इतका विचार मन करतं त्या मनाला तो स्वभाव आहे, मनाची ती सवय आहे. आणि मौन आणि एकांत जे समर्थांनी म्हटलं की नसे रामते धाम सोडून द्यावे आणि मग सुखा लागे अरण्य सेवित जावे. आता इथे समर्थांना असं म्हणायचं की जिथे राम नाहीये, राम नाही याचा अर्थ काय? राम नाही ते याचा अर्थ की तिथे सकारात्मकता नाही. तिथे अशा प्रकारची एक सुंदर आपल्याला सक्षम करणारी, मनाला शांती देणारी अशा प्रकारची तिथे जिथे योजना नाही किंवा जिथे ही संकल्पना नाही तिथे राम नाही असं समर्थांना म्हणायचं. आता मौन म्हटलं की अनेक लोक खाणाखुणा करून आणि स्वयंपाकघरात जातात, मौन असलं तरी आणि म्हणतात चहा हवाय, आज जेवण काय केलं? हे कसं मौन होऊ शकतंय? अशा प्रकारच्या मौनाने मौन धारणा असं म्हटलेलं आहे. धारणा तयार होणं आणि धारणेनं माणसाची जी वृत्ती आहे ही धारणेतून तयार होते. बरं, मौन काही फक्त एका वाचेनच तोंडानच घडतं असं नाही, तर मौन हे 3 प्रकारानं साधता आलं पाहिजे. एक पहिला प्रकार आहे की कायिक, वाचिक आणि मानसिक. या 3 प्रकारचं मौन जे आहे हे 3 प्रकारचं मौन साधणं हे अत्यंत आवश्यक असतं. आता कायिक म्हणजे कशा प्रकारचं मौन आहे? कायिक याचा अर्थ की या डोळ्यांनी चांगलं पाहावं, या दृष्टीला जे चांगलं दिसेल ते पाहावं, या डोळ्यांनी रामाचं स्वरूप पाहावं, या डोळ्यांनी समर्थांची पावदुका पाहाव्यात, या डोळ्यांनी संतांची पावलं पाहावीत. हे झालं इंद्रियांच्या माध्यमातून डोळ्यानं साधलेलं मौन. कानाने चांगलं ऐकावं, सत्संग ऐकावा, चांगलं श्रवण करावं, हाताने चांगलं कर्म करावं. वाचिक याचा अर्थ की मुखानं आपल्या अनावश्यक बोलणं, अनावश्यक जे काही आहे ते आपण टाळण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे मौन धारणा करावी. मौनानं शक्ती वाढते, मौनानं एक प्रकारची अशी सामर्थ्य संपन्नता मनामध्ये निर्माण होते. पहा, मौनाला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही, मौनाला कुठे जाण्याची आवश्यकता नाही. आणि आपण जे अन्य मार्ग शोधत असतो पुण्याईसाठी, पुण्य करण्यासाठी माणसं इतकी धडपडत असतात. मला तर असं वाटतं की जर आपण मौन साधना आणि एकांत जर व्यवस्थित साधला तर त्याच्यासारखं अन्य पुण्यकर्म वेगळं काही असू शकेल असं मला वाटत नाही. म्हणून मौन साधना आहे. रोज 1 तास मौनाचा आज संकल्प करावा. आज गुरुपुष्य आहे ना, तर गुरुपुष्याच्या मुहूर्तावरती आपण रोज किमान 1 तास, अर्धा तास तरी किमान मौन साधण्याचा प्रयत्न करावा. म्हणून मौनानं काय होतं तर मौनाने शक्ती संचय होतो. ज्याचं मौन असतं ना त्याच्यामध्ये मनामध्ये एक प्रकारची अशी तपस्व्याची धारणा मनामध्ये निर्माण होते. मुरारी बापूंनी फार छान सांगितलं की ते असं म्हणाले की आपको मौन करना है तो मुस्कुरा के मौन करो. कुठलीही साधना ही सहज झाली पाहिजे, स्वाभाविक झाली पाहिजे, त्याच्यामध्ये असं ओढून ताणून करण्यासारखं काही असत नाही. म्हणून मौनामध्ये 2 प्रकार फार सुंदर सांगितलेले आहेत की ज्याचं मौन असतं त्याच्याकडून कधीही निंदा होत नाही. किती महत्वाचं आहे.
आणि ज्याचं खरं मौन असतं तो माणूस कधीही खोटं बोलू शकत नाही. या दोन गोष्टी जरी मौनानं साध्य झाल्या तरी कितीतरी पुण्याईचा संचय आपल्यामध्ये होईल. आज आपण पाहतो की आज बाहेरची परिस्थिती, लोक विचारतात, हे बुवा कधी संपणार हो? रोज 4 तरी लोक विचारतात. मी त्यांना असं सांगतो की सुरू होण्यापूर्वी आपल्याला माहित नव्हतं, सुरू झालेलं आपल्याला माहित नाही, मग कधी संपणार आहे तर आम्हाला माहिती. संपणार हे नक्की, पण आमची मनाची अस्वस्थता बघा किती झालेली आहे. याचं कारण असं, याचा अर्थ असा आहे की आम्हाला मौन, एकांत असं राहण्याची सवयच नाही आणि म्हणून आमची अस्वस्थता वाढलेली आहे. म्हणून मौनानं अशा प्रकारची जी आपली धारणा जी आहे ही धारणा नक्की होते. मौनानं निंदा होत नाही, फार मोठं आपल्याला दृष्टीनं फार महत्वाचा विषय आहे. म्हणून पुण्यकर्म आणि मनामध्ये मौनानं विलक्षण अशा प्रकारचे लाभ होतात. हे लाभ अनुभवणं, या लाभाचा व्यवस्थित आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा आपण प्रयत्न करणं. म्हणून मौन साधना जी आहे, समर्थ जे म्हणाले की मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी. आणि मौन्य मुद्रा धरून काय करशील तर कथा आदरे राघवाची करावी. त्या मौनामध्ये एक विचार कर की जिथे राम नाही, जिथे सत्कर्म नाही, जिथे सद्विचार नाही, जिथे सद्वासना नाही, जिथे अशा प्रकारची उपासना नाही, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की साधकांनी त्या ठिकाणी एक क्षणही आपला कालक्रमण करू नये. अशा प्रकारची ही मौन साधना आणि एकांत हा आपल्या मनातला जो झालेला आजार आहे, मनाला जी झालेली व्याधी आहे, या व्याधीला बाहेर काढण्यासाठी, मन सक्षम होण्यासाठी मौनाची अत्यंत आवश्यकता आहे. मौनाचा अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा विचार समर्थांनी या दृष्टीनं आपल्यासमोर सांगितलेला आहे आणि तोच समर्थांचा समर्थ विचार आपल्यातली ऊर्जा शक्ती वाढवण्यासाठी, आपल्यातली प्रेरणा शक्ती वाढवण्यासाठी या मौनाचा सर्वार्थानं आपण उपयोग करून घ्यावा, असाच समर्थांचा समर्थ संदेश आपण श्रवण केलेला आहे.